नाही मॅडम, तुम्हाला पण काय समजत नाही का? नवऱ्याचं नाव युवराज आहे म्हणून काय मनमानी करा? नाही भेटता येणार. आणि त्यांना भेटायचं असेल ना तर परमिशन लागेल. कोणाची परमिशन मला सांगा, मी आणतो प्लीज. जे जे मॅडम. कोण? हो, ऑफिस आहे जया जगदाळे. ॲक्च्युली दया काका, तुम्हाला जेव्हा बरं नव्हतं तुमची जबाबदारी केदार आणि तारिणीला दिली होती आणि तुमची काळजी घ्यायचं सोडून ते अनाथ आश्रमात गेले होते. आणि तेव्हा मी त्यांना शिक्षा दिली होती की जोपर्यंत तुम्ही बरे होत नाहीत तोपर्यंत त्यांनी तुम्हाला भेटायचं नाही. अच्छा, म्हणून तू गेले 2 दिवस मला भेटायला येत नव्हतास. पण आय नो आता त्यांना त्यांची चूक कळली आणि पुन्हा ते तसं अजिबात करणार नाहीत. बरोबर ना केदार? थांब थांब केदार. बस बस येत. शिकी, आपली बाजू योग्य रीतीने मांडण्यासाठी कोणीतरी जबाबदार व्यक्ती हवी असं म्हणालीस ना तू. हो. केदारकडून माझ्या बाबतीत चूक घडली आहे, मान्य आहे मला. पण तरी अख्ख्या MNN मध्ये केदार इतकी जबाबदार व्यक्ती दुसरी कोणी असं मला नाही वाटत. मॅम प्लीज, आपल्याला जर युवराजला गुन्हेगार म्हणून सिद्ध करायचं असेल तर आपल्याला तेवढा ठोस पुरावा लागेल मॅम. मिळणार ना, हाच नाही तर उद्या कधीतरी मिळणारच आणि मिळायलाच हवा, कारण जे 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 सांगते ना ते ते करते. आणि इथून पुढे तोंड बंद ठेवायचं, कळलं? तुमचं काय? खांडेकर फॅमिली ना? हो. अरे वा, आज नवीन वकील घेऊन आलात वाटतं. नाही नाही, वकील नाही आहे मी, यांचा फॅमिली डॉक्टर, डॉक्टर कामत. मॅडम थांबा. या अशा वाटेल तसं वाटेल तिथे घुसायला काय खांडेकरांचं घर नाही आहे. सॉरी मॅडम, मला युवराजला भेटायचंय. प्लीज, मी रिक्वेस्ट करते, प्लीज. ओ, तुमचं काय झालं ना काम? आता काय वस्तीला आलात? निघा. तुमचं काय? मला भेटायला आलात ना, मग इथे बघा, एका वेळेला एकच केस हँडल करते मी. सॉरी. आणि हो, जेजेने पकडलेला गुन्हेगार एवढ्या सहजासहजी सुटत नसतो. तुम्ही काळजी करू नका. त्याच्याकडनं काय आणि कसं वदवून घ्यायचं ते माझं काम आहे आणि मी ते उत्तम करेन. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या कामाच्या आड आलेलं मला आवडत नाही. त्यामुळे मी पकडलेल्या गुन्हेगाराची बाजू घेऊन माझ्याकडे यायचं नाही. ओके? या या, बसा तुम्ही. या इथे.